मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्हीमध्ये काय फरक आहे ते बघूया. तर इंडियन नेव्ही ही देशाची रक्षा करते आणि मर्चंट नेव्ही ही देश व्यापारासाठी म्हणजेच ट्रान्सपोर्टचं काम करते. जसं की तेल, गॅस, कंटेनर, गाड्या आणखी बरंच काही. इंडियन नेव्ही ही गव्हर्नमेंट आहे. तर मर्चंट नेव्हीमध्ये खाजगी आणि गव्हर्नमेंट कंपनी पण येतात. इंडियन नेव्हीमध्ये फक्त भारतीय लोक काम करतात, पण मर्चंट नेव्हीमध्ये कोणत्याही देशातील लोक शिपवरती काम करतात. पण मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्हीवाल्यांना परिवारपासून लांब राहावं लागतं. राहिला विषय पगाराचा, तर इंडियन नेव्हीमध्ये 25,000 ते 4 लाख पर्यंतचा पगार असतो आणि रिटायर झाल्यावर त्यांना पेन्शन मिळते आणि पगार हा इंडियन करन्सीमध्ये मिळतो. आणि मर्चंट नेव्हीमध्ये 20,000 पासून 12 ते 13 लाख प्रति महिना पगार असतो. त्यामुळे मर्चंट नेव्हीमध्ये लय पगार असतो असे म्हणतात, पण तो रँकनुसार असतो. बात तो सही है. आणि मर्चंट नेव्हीमध्ये US डॉलर आणि इंडियन करन्सीमध्ये पण पगार मिळतो. ते कोणत्या कंपनीत काम करतात त्याच्यावरती डिपेंड असतो. आणि आम्हाला काही पेन्शन मिळत नाही, पण कोणकोणत्या कंपनी फंड पण देतात. आणि आम्हाला विमानाचं तिकीट, हॉटेलवर राहण्याचा खर्च हे सगळं कंपनी करते. तेवढंच नव्हतं तर शिपवरती सुद्धा आम्हाला काही खर्च नाही. राहणं खाणं सुद्धा फ्रीमध्ये आहे आणि दुसऱ्या देशात पण फिरायची संधी मिळते. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा. तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.